नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपले DM फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज या टॉपिकमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की PYQ बँक. ठीक आहे. तर बघा, क्लिनिकल रिसर्च किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजी हा जो टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये बेसिकली आपण पूर्ण आपल्या क्लासमध्ये हा टॉपिक आपण चांगल्या प्रकारे शिकला होता. पूर्ण कन्सेप्च्युअल घेतला होता. ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला क्वेश्चन येतात किंवा ज्या पॉईंटमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात ते सगळे पॉईंट आपण काय केलेले कव्हर केलेले आहेत. तर बेसिकली तुम्हाला एकदा क्लिनिकल फार्माकोलॉजी स्टार्ट करण्याच्या आधी आपण त्याच्यावर आपण म्हणू शकतो की एका प्रकारचा एक ओव्हरव्ह्यू किंवा एक रिव्ह्यू घेऊया. तर बघा, क्लिनिकल रिसर्च किंवा क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये काय आहे ते. तर क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये येतात ट्रायल्स. ओके, ट्रायल्स. आता ट्रायल्सच्या आपण का घेत असतो, तर ड्रगच्या ट्रायल्स आपण यासाठी करत असतो किंवा QC ड्रगची या प्रकारे करत असतो की ड्रगची आपल्याला सेफ्टी, जे काही सेफ्टी प्रोफाईल आहे ते चेक करण्यासाठी, त्यानंतर इफिकसी की ड्रगला खरंच फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे की नाही ते चेक करण्यासाठी, किंवा ड्रगची इफिकसी, सेफ्टी, इफिकसी आणि जो प्रोडक्ट बनते त्याची क्वालिटी. तर या तीन गोष्टी चेक करण्यासाठी किंवा त्याचं फार्माकोडायनॅमिक फार्माकोकायनेटिक इंटरॅक्शन या 2-3 गोष्टी शिकण्यासाठी किंवा क्लिअर करण्यासाठी आपल्याला कोणत्या पण ड्रगचा ट्रायल्स करायचा असतो किंवा आपल्याला त्याची ट्रायल्स करायची असते किंवा चेकिंग करायची असते. ठीक आहे. जर आपण बेसिकली ट्रायल्सचा विचार जर केला मित्रांनो, तर ट्रायल्स, ओके, सो ड्रग ट्रायल्स आपण कोणत्या येतात आपल्याला. तर आपल्याला माहिती आहे 2 प्रकारच्या ट्रायल्स येतात. त्याला आपण ड्रग ट्रायल्स म्हणू शकतो किंवा मेडिसिनल ट्रायल्स म्हणू शकतो. तर ट्रायल्स करण्यासाठी बघा, एक राहतो प्रीक्लिनिकल ट्रायल्स आणि सेकंड वन असते क्लिनिकल ट्रायल्स. ठीक आहे. आता क्लिनिकल आणि प्रीक्लिनिकल याच्यामध्ये फरक काय. तर बघा, क्लिनिकल आणि प्रीक्लिनिकल्स याच्यामध्ये फरक असतो त्यांच्या ऑब्जेक्टिव्हवर, की प्रीक्लिनिकल स्टडी कंडक्ट करण्याचा ऑब्जेक्टिव्ह किंवा एम हा वेगळा असतो. त्यानंतर क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करण्याचा किंवा एम आणि ऑब्जेक्टिव्ह काय असतो वेगळा असतो. तर प्रीक्लिनिकल्समध्ये आपण बेसिकली काय करतो की जो व्हॉलंटियर असणार किंवा जो सब्जेक्ट असणार, आता सब्जेक्ट म्हणजे कोण, जो पर्सन किंवा जो इंडिव्हिज्युअल किंवा जो ॲनिमल या स्टडीमध्ये पार्टिसिपेट करतो. कशासाठी, फॉर द क्लिनिकल रिसर्च. क्लिनिकल रिसर्च स्वतःवर इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा स्वतः ड्रग ॲडमिनिस्टर करून घेण्यासाठी इन्फॉर्म कन्सर्न देऊन जो ॲनिमल याच्यामध्ये किंवा जो सब्जेक्ट याच्यामध्ये, जो पर्सन, जो इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. बेसिकली सब्जेक्टचा विचार जर आपण प्रीक्लिनिकलमध्ये केला तर ते ॲनिमल्स असतात किंवा बेसिकली त्याला आपण प्रायमेट्स म्हणू शकतो. जे काही प्रायमेट्स किंवा जे इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात दे आर द प्रायमेट्स. तर प्रीक्लिनिकलची जर बघायचं झालं आपल्याला 3 फेजमध्ये प्रीक्लिनिकल होते. एक होते इन व्हिवो, त्यानंतर एक होते इन व्हिट्रो आणि इन सिलिको. इन व्हिवो, इन व्हिट्रो, इन सिलिको म्हणजे काय, जर आपण एखाद्या ड्रगची स्टडी इनसाइड द बॉडी म्हणजे इन द ह्युमन बॉडी, इन द ॲनिमल बॉडी जर करत असेल किंवा इन द बायोलॉजिकल सिस्टीम जर करत असेल त्याला म्हणतो आपण इन व्हिवो. इन व्हिट्रो म्हणजे काय, सेम फार्माकोलॉजिकल ॲक्शन और सेम फार्माकोलॉजिकल इन्व्हायरमेंट और वी कॅन से सेम बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट ॲज प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी और ॲज प्रेझेंट इन द ॲनिमल बॉडी. जर आपण एखादा मॉडेल क्रिएट करत असेल, ज्या मॉडेलमध्ये आपण असं इन्व्हायरमेंट बनवत असेल की त्याच्यामध्ये सेम बायोलॉजिकल सिच्युएशन आहे जशी एखाद्या ॲनिमलमध्ये प्रेझेंट असते, अशी आपण व्हिया द मॉडेल जर स्टडी करत असेल तर त्याला आपण इन व्हिट्रो म्हणतो. आणि इन सिलिको म्हणजे काय, आपण एखाद्या ड्रगची ट्रायल्स जर व्हिया द कम्प्युटर किंवा व्हिया द सॉफ्टवेअर जर करत असेल, ठीक आहे, जसं आपण एक्झाम्पलमध्ये QSAR वगैरे करतो, क्वांटिटेटिव्ह स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप, त्यानंतर मॉलिक्युलर डॉकिंग आहे. So these are the examples which are concerned or which are related to the molecular docking is there. So these are example with concern to the basically in silico study. So हे याला म्हणतो आपण प्रीक्लिनिकल. त्यानंतर क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय, याच्यामध्ये जो सब्जेक्ट असणार, आता सब्जेक्ट म्हणजे काय सांगितलं तर क्लिनिकल ट्रायल्समध्ये द पर्सन, बिकॉज क्लिनिकल ट्रायल्समध्ये ह्युमन व्हॉलंटियर हा पार्टिसिपेट करतो. तो क्लिनिकल ट्रायल्समध्ये द पर्सन हु इज गोइंग टू पार्टिसिपेट इन द क्लिनिकल स्टडी दॅट इज कॉल्ड ॲज द सब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट म्हणजे कोण, जर समजा मी स्वतः इन्फॉर्म कन्सेंट देऊन जर क्लिनिकल ट्रायल्समध्ये जर पार्टिसिपेट करत असेल तर मी कोण असणार, त्या स्टडीचा सब्जेक्ट असणार. ओके, सो दीज आर द सब्जेक्ट इन कन्सेप्ट द क्लिनिकल ट्रायल्स. सो जो क्लिनिकल ट्रायल्समध्ये सब्जेक्ट असतो तो ह्युमन बिईंग असतो. ओके, सो दॅट इज द बेसिक थिंग. द पर्सन हु इज गोइंग टू पार्टिसिपेट इन द क्लिनिकल ट्रायल्स दॅट आर द ह्युमन बिईंग्स. ओके, और ह्युमन व्हॉलंटियर. हाय, बेसिकली ह्युमन व्हॉलंटियर इज साइन द वन काइंड ऑफ द इन्फॉर्म कन्सेंट, आणि इन्फॉर्म कन्सेंट साईन केल्याच्यानंतर दॅट पर्सन इज गोइंग टू पार्टिसिपेट इन द क्लिनिकल ट्रायल्स. आता क्लिनिकल ट्रायल्समध्ये बेसिकली आपण फेजेस जर बघायला झालं तर एक राहतो फेज 0, दुसरा असतो फेज 1
त्यानंतर फेज 2, त्यानंतर फेज 3 आणि फेज 4. ठीक आहे. फेज 0 आपला आपण ॲडिशनल डोज म्हणतो, ॲडिशनल फेज म्हणतो किंवा मायक्रोडोजिंग म्हणतो. फेज 1ला आपण म्हणतो ह्युमन फार्माकोलॉजी. फेज 2ला म्हणतो आपण थेराप्युटिक एक्सप्लोरेटरी. त्यानंतर फेज 3ला म्हणतो थेराप्युटिक कन्फर्मेटरी आणि फेज 4ला म्हणतो आपण पोस्ट मार्केटिंग. ओके. सो याबद्दल आपण एकदम डिटेलमध्ये किती पार्टिसिपेट करतात, की कोणत्या बेसिकली स्टडीचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ते आपण बेसिकली सगळ्या गोष्टी आपण आपल्या क्लासेसमध्ये एकदम डिटेलमध्ये शिकल्या आहेत. अशा प्रकारे शिकले आहेत जेणेकरून तुमचा एक आणि ईच अँड एव्हरी क्वेश्चन जो तुमचा एक्झाममध्ये येणार आहे तो तुमच्या साईडने सॉल्व्ह झाला पाहिजे. ओके. सो दॅट्स ऑल अबाउट द ओव्हरऑल इन्फॉर्मेशन अबाउट द क्लिनिकल फार्माकोलॉजी. सो आताच्या क्लासमध्ये आपण बेसिकली काय करणार आहे, क्लिनिकल फार्माकोलॉजीचे MCQ म्हणजे जे प्रिव्हियस इयर बँक्स आहे, तर प्रिव्हियस इयरमध्ये बेसिकली आत्तापर्यंत या टॉपिकवर 60 क्वेश्चन विचारलेले आहेत. तर ते 60 क्वेश्चन कोणकोणते आहेत हे आपण डिस्कस करणार आहे या क्लासेसमध्ये. ओके. सो क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये बेसिकली क्लिनिकल ट्रायल्स आर मेनली, आता पहिला प्रश्न आहे, ज्या पहिल्या प्रश्नाकडे आपण जातोय. सो द फर्स्ट क्वेश्चन इज द क्लिनिकल ट्रायल्स आर कंडक्टेड मेनली टू इव्हॅल्युएट. आता क्लिनिकल ट्रायल्स हा बेसिकली आपण कशासाठी कंडक्ट करतो किंवा काय ऑब्जेक्टिव्ह असतो आपल्या क्लिनिकल ट्रायल्स करण्याचा. सो द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द क्लिनिकल ट्रायल्स इज टू स्टडी द सेफ्टी अँड इफिकसी ऑफ द ड्रग. म्हणजे तो ड्रग सेफ किती आहे आणि इफेक्टिव्ह किती आहे. ओके. सेफ म्हणजे काय, इट इज फ्री फ्रॉम सेकंडरी इफेक्ट ऑर इट इज फ्री फ्रॉम ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. आणि इफेक्टिव्ह मीन्स ज्या फार्माकोलॉजिकल ॲक्शनसाठी किंवा ज्या डिझायर ॲक्शनसाठी आपण तो ड्रग ॲडमिनिस्टर करतो तर खरंच आपल्याला ती ॲक्शन भेटते की नाही. सो दॅट इव्हॅल्युएशन इज कॉल्ड ॲज द सेफ्टी अँड इफिकसी. सो बेसिकली आपण क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करण्याचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह असतो किंवा जो मेन एम असतो दॅट टू इव्हॅल्युएट द सेफ्टी अँड इफिकसी ऑफ द ड्रग. ओके. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. प्री क्लिनिकल स्टडीज आर परफॉर्म ऑन. तर आताच आपण बघितल्याप्रमाणे प्री क्लिनिकल स्टडी आपण कशावर परफॉर्म करतो. सो प्री क्लिनिकल स्टडी आपण कशावर परफॉर्म करतो, ते ॲनिमल्स. ओके. ॲनिमल्स हे कोण्या प्रकारे ॲनिमल्स असतात, तर त्याच्यामध्ये प्रायमेट्स असतात. ठीक आहे. प्रायमेट्स असतात. जर एक्झाम्पल बघायचे असतील की कोणकोणते ॲनिमल यूज होतात, त्याच्यामध्ये डॉग असतो, त्यानंतर पिग असतो, गॉनिया पिग असतो, गॉनिया पिग असतो जो रॅटचा एक बेसिकली पोर्शन आहे. त्यानंतर रॅट असतो, त्यानंतर माईस असतो, डॉग असतो, हॉर्स असतो. बेसिकली दीज आर द प्रायमेट्स विच आर पार्टिसिपेट इन द प्री क्लिनिकल ट्रायल्स. ओके. सो आन्सर विल बी द ऑप्शन नंबर बी. त्यानंतर फेज 1 इज ऑल्सो युजली कंडक्टेड ऑन. तर बेसिकली फेज 1 हा आपण कोण्यापासून यूज करतो, तो फेज 1 हा हेल्दी व्हॉलंटियर्सवर आपण कंडक्ट करतो. जेणेकरून आता फेज 1 ठीक आहे, आपण तुम्हाला सांगितलं होतं आताच 2 मिनटं आधी की फेज 1 व्हॉट इज द सिनोनिम्स ऑफ द फेज 1. सो सिनोनिम ऑफ द फेज 1 इज द ह्युमन फार्माकोलॉजी. ओके. म्हणजे ओव्हरऑल ह्युमन फार्माकोलॉजीचा स्टडी हा आपण कशामध्ये करतो, फेज 1मध्ये करतो. तुम्हाला माहिती आहे ह्युमन फार्माकोलॉजीमध्ये आपण 2 गोष्टी स्टडी करतो. एक करतो कायनेटिक्स ऑफ द ड्रग इन द ह्युमन बॉडी आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायनॅमिक्स ऑफ द ड्रग. सो आपल्याला कोणत्या पण ड्रगचा जर आपल्याला इव्हॅल्युएट किंवा स्टँडर्ड डेटा जर फाइंड आउट करायचा असेल, ह्युमन फार्माकोलॉजी जर फाइंड आउट करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला हेल्दी व्हॉलंटियर्स लागतात. ओके. त्याच्यामुळे त्याचं ॲब्झॉर्प्शन कुठे होईल, डिस्ट्रीब्युशन कसं होईल, त्यानंतर मेटाबॉलिझम कोण्या रिॲक्शन होईल आणि एलिमिनेशन कोणत्या रूटने होईल, रेनलने होईल की नॉन रेनलने, हे फाइंड आउट करण्यासाठी आपण बेसिकली कायनेटिक स्टडी करत असतो. आणि कोण्या रिसेप्टरवर बाइंड होऊन तो कोणत्या मेकॅनिझमने आपल्याला ॲक्शन देतो ते फाइंड आउट करण्यासाठी आपण डायनॅमिक स्टडी करत असतो. सो the basic main is the phase 3 clinical trials is usually conducted on the healthy volunteers. त्यानंतर मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फेज 1 ट्रायल्स काय असते की मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लिनिकल ट्रायल्स ऑफ द फेज 1 टू द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फेज 1 इज टू टॉक्सिसिटी मॉनिटरिंग. ओके. सो किती तुमचा म्हणजे टॉक्सिसिटी आहे तो जे तुमची टॉक्सिसिटी मॉनिटरिंग करण्याचं काम हे तुमचं फेज 1मध्ये असते. त्यानंतर थेराप्युटिक एक्सप्लोरेटरी ट्रायल्स. ओके. थेराप्युटिक एक्सप्लोरेटरी ट्रायल्स आपण कशाला म्हणतो, सो थेराप्युटिक एक्सप्लोरेटरी ट्रायल्स हे फेज 2ला म्हणतो. फेज 1ला काय म्हणतो आपण, ह्युमन फार्माकोलॉजी. फेज 2ला म्हणतो आपण थेराप्युटिक एक्सप्लोरेटरी. फेज 3ला म्हणतो आपण थेराप्युटिक कन्फर्मेटरी आणि फेज 4ला म्हणतो आपण फार्माकोव्हिजिलन्स. ओके. सो कीप इन माइंड दिस क्वेश्चन्स आर आस्क इन द मल्टिपल टाइम्स इन द एक्झाम्स, कारण की या PDF तेच क्वेश्चन आहेत जे ऑलरेडी विचारलेले आहेत. त्यानंतर फेज 3 इज ऑल्सो नोन ॲज, तर काय म्हणतो आपण फेज 3ला थेराप्युटिक कन्फर्मेटरी. सो थेराप्युटिक कन्फर्मेटरी स्टडी द ऑप्शन बी इज राईट आन्सर. पोस्ट मार्केटिंग सर्वायवलन्स.
व्हॉट इज पोस्ट मार्केटिंग सर्वायवलन्स? जर आता पोस्ट मार्केटिंग सर्वायवलन्स बेसिकली काय राहते, जेव्हा तुमचा ड्रग मार्केटमध्ये अप्रूव्हल करायचा असतो तर ड्रग मार्केटवर अप्रूव्हल करायच्या आधी तुम्हाला एक ॲप्लिकेशन फिल करावं लागतो. द नेम ऑफ ॲप्लिकेशन इज द न्यू ड्रग ॲप्लिकेशन. जेव्हा तुमचं न्यू ड्रग ॲप्लिकेशन पास होते तेव्हा तुमचा ड्रग मार्केटमध्ये लॉन्च होतो आणि मार्केटमध्ये लॉन्च झाल्याच्या नंतर एक स्टडी राहते जी कंटिन्युअस स्टडी बोलतो त्याला आपण फार्माकोव्हिजिलन्स म्हणतो. सो बेसिकली आपण जे फार्माकोव्हिजिलन्स स्टडीमध्ये आहे तो आपण फेज 4मध्ये काय करतो, स्टडी करत असतो. ओके. त्यानंतर आता फेज 3 म्हणजे काय, थेराप्युटिक कन्फर्मेशन, की त्या ड्रगला खरंच फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे की नाही ते कन्फर्म करण्यासाठी किंवा ते इव्हॅल्युएट करण्यासाठी आपण फेज 3 ट्रायल स्टडी करतो. त्यानंतर पोस्ट मार्केटिंग सर्वायवलन्स. पोस्ट मार्केटिंग कशाला म्हणतो आपण, फेज 4. आता फेज 4चे नाव बघा काय काय आहेत. याला पोस्ट मार्केटिंग म्हणतो, फार्माकोव्हिजिलन्स म्हणतो, फार्माको एपिडेमिओलॉजी म्हणतो, किंवा त्याचं दुसरं नाव आहे की मार्केटिंग स्टडी. ओके, मार्केटिंग स्टडी. देर आर द 4 नेम्स. याच्यामधून तुम्हाला कोणता पण क्वेश्चनमध्ये विचारू शकते. त्यानंतर क्लिनिकल ट्रायल्स इन इंडिया कोण अप्रूव्ह करते? सो क्लिनिकल ट्रायल्स इन इंडियाचा जर विचार केला तर विच इज द रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ द इंडिया? सो वी नो CDSCO. ओके, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड फॉर द कंट्रोल ऑर्गनायझेशन. या CDSCO जे ऑफिस आहे, सो द हेड ऑफ द CDSCO हेड पर्सन इज द DCGI, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ द इंडिया. सो बेसिकली जे काही क्लिनिकल ट्रायल्स आपल्या भारतामध्ये चालतात तर त्याला अप्रूव्हल देण्याचं काम हे CDSCO DCGI करते. ओके. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग सगळ्यांना माहीत आहे, IND स्टँड फॉर द इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग. त्यानंतर NDA स्टँड फॉर द न्यू ड्रग ॲप्लिकेशन. बिफोर स्टार्टिंग द क्लिनिकल ट्रायल्स. आता बघा, क्लिनिकल ट्रायल्स अप्रूव्हल करण्याच्या आधी म्हणजे क्लिनिकल ट्रायल स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याला अप्रूव्हल कोणाकोणाकडून मॅन्डेटरी असते. सो बेसिकली ज्या हॉस्पिटलमध्ये किंवा ज्या क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये आपण क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करत आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या डिपार्टमेंट थ्रू आपण क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करत आहे, तर नॅशनल जे ऑर्गनायझेशन जे बघतो आपण, ज्या ऑर्गनायझेशन थ्रू आपण क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करतो त्याचं नाव आहे CDSCO. ओके, बिकॉज CDSCOच्या परमिशनने आपण काय करतो, क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये CRO, ओके, CROमध्ये आपण क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करतो तर त्या दोन्ही पण गोष्टीकडून किंवा दोन्ही ऑर्गनायझेशनकडून आपल्याला काय राहते, अप्रूव्हल मॅन्डेटरी असते. सो आन्सर विल बी बोथ आन्सर A and B. त्यानंतर GCP स्टँड फॉर द गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस. ओके, जेव्हा तुम्ही क्लिनिकल ट्रायल्स करता, ओनली क्लिनिकल ट्रायल्स करत असताना जर तुमच्यामध्ये व्हॉलंटियर किंवा सब्जेक्ट असणार, तर सब्जेक्ट जर ह्युमन बिईंग असणार, ओके, ह्युमन बिईंग असणार. सो ह्युमन बिईंगचे साठी जे काही राईट्स आहेत किंवा जे काही प्रोसिजर त्यांनी बनवली आहे टू कंडक्ट द क्लिनिकल ट्रायल्स, दॅट इज मेन्शन इन द गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस. त्यानंतर तुम्हाला इथे परत प्रश्न असतो की गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस कशासाठी आपण परफॉर्म करतो, तर तुमचा आन्सर असायला पाहिजे की गुड क्लिनिकल प्रॅक्टिस जे आहेत हे फक्त आपण क्लिनिकल ट्रायलसाठी यूज करतो. ओके, क्लिनिकल ट्रायलसाठी आपण यूज करतो. गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस GCP आपण प्री क्लिनिकलसाठी यूज करत नाही. परत ऐका, गुड क्लिनिकल प्रॅक्टिस या प्री क्लिनिकलसाठी यूज करत नाही. ओके, हा प्रश्न तुम्हाला फिरवून विचारण्यात येतो. हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर ॲनालिसिस केलेला आहे तर तुम्हाला हा क्वेश्चन पाहायला मिळेल. त्यानंतर इन्फॉर्म कन्सेंट काय राहते, व्हॉट इज द पर्पज ऑफ इन्फॉर्म कन्सेंट? सो द इन्फॉर्म कन्सेंट पर्पज इज टू व्हॉलंटरी पार्टिसिपेशन ऑफ द आफ्टर इन्फॉर्मेशन. जेव्हा एखाद्या पेशंटला आपल्याला स्टडीमध्ये ॲडमिट करायचं असते किंवा स्टडीमध्ये त्याला ॲड करायचं असते तर त्याच्याकडून आपण प्रतिज्ञापत्र घेतो किंवा स्वयं घोषणापत्र घेतो. आता बघा, आपल्याला जर समजा आपण जसं एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, जसं तुम्ही उत्पन्नाचा दाखला करता किंवा कोणतं पण तुम्ही सर्टिफिकेट काढता, तुम्हाला स्वयं घोषणापत्र द्यावं लागते की ही दिलेली माहिती ही योग्य आहे आणि माझ्या कन्सर्नने देत आहे, याच्या माझ्यावर कोणाचा दबाव नाही. या प्रकारे एखाद्या पार्टिसिपेशन म्हणजे क्लिनिकल ट्रायल्समध्ये पार्टिसिपेट करत असताना जो व्हॉलंटियर किंवा जो सब्जेक्ट क्लिनिकल ट्रायल्समध्ये पार्टिसिपेट करतो त्याला एक स्वतःचं इन्फॉर्म कन्सेंट किंवा आपण म्हणू शकतो स्वयं घोषणापत्र द्यावं लागतो. त्याच्यामध्ये त्याला ड्रगबद्दल पूर्ण माहिती दिली जाते आणि ड्रगमध्ये पूर्ण माहिती असून तो त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र किंवा कोणती त्याची हरकत नाही असं ज्या सर्टिफिकेटमध्ये मेन्शन असते त्याला आपण बेसिकली इन्फॉर्म कन्सेंट म्हणतो. सो आन्सर विल बी द C. हेल्दी व्हॉलंटियर्स आर एक्सक्लुडेड इन द ट्रायल्स. ओके, हेल्दी व्हॉलंटियर्स आपण खालीलपैकी कोणत्या ड्रगमध्ये एक्सक्लूड करणार? तर व्हिटॅमिन्स. बघा, व्हिटॅमिन्समध्ये आपण प्रत्येक हेल्दी व्हॉलंटियरला देऊन बघणार. अँटासिड्स आपण प्रत्येक
हेल्दी व्हॉलंटियरला देऊन बघणार, कारण की व्हिटॅमिन्सची कमतरता ही हेल्दी व्हॉलंटियरमध्ये असू शकते. अँटासिड म्हणजे प्रत्येक पर्सनची जे स्टमक आहे ते बेसिकली ॲसिडिक आहे, सो आपण अँटासिड प्रत्येक पर्सनला देऊ शकतो. ॲनाल्जेसिक, एखाद्या पर्सनला जर पेन परसेप्शन जर होत असेल तर ते ॲनाल्जेसिया कॉज करण्यासाठी किंवा ते पेन परसेप्शन रिड्यूस करण्यासाठी आपण सर्वांना देऊ शकतो. पण अँटी कॅन्सर जो मॉलिक्युल आहे आपण देऊ शकत नाही. एक्सक्लुडेड बघा विचारला, एक्सक्लुडेड म्हणजे बाहेर काढणे किंवा त्याला त्या गोष्टीपासून एक्सेप्शन ठेवणे, बाहेर ठेवणे. सो द आन्सर विल बी द अँटी कॅन्सर ड्रग. ओके, अँटी कॅन्सर ड्रग आपण त्याच पर्सनवर ॲक्ट करू शकतो किंवा त्याच पर्सनवर टेस्ट करू शकतो दोज द पर्सन इज बेसिकली इन्फेक्टेड फ्रॉम द कॅन्सर. ओके, सो द आन्सर सी विल बी द राईट. त्यानंतर फेज 2 स्टडी इज ऑल्सो कंडक्टेड ऑन. फेज 2 स्टडी आपण कशावर कंडक्ट करतो? सो द फेज 2 इज कंडक्टेड ऑन द बेसिकली पेशंट्स. ओके, त्यानंतर लार्ज नंबर ऑफ सब्जेक्ट पार्टिसिपेटेड इन. तर लार्ज नंबर ऑफ पार्टिसिपेशन जर बघितलं पेशंटचं तो फेज 3मध्ये असते, ज्याच्यामध्ये हंड्रेड्स टू 1000 ऑफ नंबर ऑफ पीपल्स आर पार्टिसिपेटेड. ओके, ज्याच्यामध्ये बेसिकली 3000 जो असतो तो मेजर नंबर असतो. आणि आपण फेज 4ला आपण का म्हणत नाही? सो कारण की जेव्हा फेज 3नुसार जेव्हा क्लिनिकल ट्रायल्स पास होते तेव्हाच आपण फेज 4 जो आहे तो कंटिन्युअस आहे. ठीक आहे, कंटिन्युअस क्लिनिकल रिसर्चचा पार्ट आहे, त्याच्यामुळे आपण याला फेज 4ला कन्सिडर करत नाही. जर तुम्हाला क्वेश्चन जर आला लार्जेस्ट नंबर विच आर पार्टिसिपेटेड इन द क्लिनिकल ट्रायल्स, सो युअर आन्सर शुड बी द फेज 3. ओके, देन रेड ॲडवर्स इफेक्ट आर मेनली डिटेक्टेड. रेअर ॲडवर्स इफेक्ट कशातमध्ये डिटेक्ट करतो आपण? तर फेज 4मध्ये. कारण की फेज 1, फेज 2, फेज 3मध्ये आपण जे सिरियस ॲडवर्स इफेक्ट आहेत ते आपण स्टडी करत असतो. पण जर एखादी चुकून भुलून एखाद्या आयडोसिक्रिन्सीनुसार किंवा एखाद्या पेशंटच्या जेनेटिक्सनुसार जर एखादी त्या पर्सनला जर तुम्हाला हे जर पाहायला भेटली, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन जर पाहायला भेटली, सो दॅट विल बी डिटेक्टेड ऑर दॅट विल बी डिटरमाइंड ऑर दॅट विल बी वॉच इन द फेज 4, दॅट इज द PV फेज, फार्माकोविजिलन्स फेज. रँडमायझेशन क्लिनिकल ट्रायल्स. रँडमायझेशन म्हणजे काय? इट रिड्युसेस द बायस. ओके, आता रँडमायझेशन म्हणजे काय? रँडमायझेशन म्हणजे तुम्ही रँडम ड्रग देताय रँडम पेशंटला, तर याच्यामुळे काय होणार? जे सिमिलॅरिटी आहे ड्रगची किंवा सिमिलॅरिटी आहे जे रिझल्टची, दॅट विल बी द रिड्यूस. ओके, सो इट रिड्युसेस द बायस. डबल ब्लाइंडिंग स्टडी म्हणजे काय? सो डबल ब्लाइंड स्टडी म्हणजे बघा, एखादा इन्व्हेस्टिगेटर, आता क्लिनिकल ट्रायल्समध्ये 2 पीपल असतात. एक असतो इन्व्हेस्टिगेटर जो काय करतो? क्लिनिकल ट्रायल कंडक्ट करतो, आणि दुसरा असतो सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? द पर्सन विच इज सब्जेक्ट म्हणजे काय? जो पर्सन जो क्लिनिकल ट्रायल्समध्ये बेसिकली काय तो पार्टिसिपेट करतो. ओके, आता याच्यामध्ये 2 टाईपची स्टडी तुम्हाला मी क्लासमध्ये सांगितली होती. एक असतो सिंगल ब्लाइंडेड, एक असतो डबल ब्लाइंडेड. सिंगल ब्लाइंडेड म्हणजे काय? जर पेशंटला माहीत नसेल, ओके लक्षात ठेवा, पेशंटला माहीत नसेल, इन्व्हेस्टिगेटरला माहीत असेल, डॉक्टरला माहीत असेल की कोणता ड्रग पेशंटवर देत आहोत, त्याला आपण सिंगल ब्लाइंडेड म्हणतो. डबल ब्लाइंडेड म्हणजे काय? जर सब्जेक्टला पण माहीत नसेल की त्याच्यावर कोणता ड्रग ॲक्ट होत आहे आणि इन्व्हेस्टिगेटरला पण माहीत नसेल की तो कोणता ड्रग ॲडमिनिस्टर करत आहे एखाद्या पेशंटला, त्याला आपण म्हणतो आपण डबल ब्लाइंडेड स्टडी. सो डबल ब्लाइंडेड स्टडी मीन्स नायदर नो द ट्रीटमेंट, नायदर नो द पेशंट, नायदर नो द इन्व्हेस्टिगेटर. ओके, सो दॅट इज द ऑप्शन सी विल बी द राईट. सिंगल ब्लाइंड स्टडी मीन्स, सिंगल ब्लाइंड स्टडी कशाला म्हणतो? की जर सब्जेक्टला जो पार्टिसिपेट करतो पर्सन, त्या पर्सनला जर त्या ट्रीटमेंटबद्दल इन्फॉर्मेशन जर नसेल, नॉट नो, सो त्याला म्हणतो आपण सिंगल ब्लाइंडेड स्टडी. प्लेसिबो. प्लेसिबोला आपण डमी इफेक्ट म्हणतो किंवा डमी ड्रग म्हणतो. आता डमी ड्रग म्हणजे काय? ज्या ड्रगमध्ये फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्ह एजंट, दॅट इज द API, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट जर अब्सेंट असेल, फक्त आपण जसं कॅल्शियम कॅल्शियम कार्बोनेटची जर समजा आपण टॅबलेट बनवली एखादी, किंवा कोणते पण डमी इफेक्ट ज्याला कोणताही फार्माकोलॉजिकल ॲक्शन नाही, असे जर ड्रग्ज आपण जर बनवले किंवा असे जर टॅबलेट फक्त एखाद्या पेशंटची मेंटॅलिटी सिच्युएशन स्टेबलाइज करण्यासाठी जर आपण ड्रग बनवत आहे, जसं एखाद्या पर्सनला सायकेट्रिक प्रॉब्लेम आहे, त्याला काय माहिती आहे की मी टॅबलेट घेतल्याशिवाय बरा होत नाही, ठीक आहे, तर त्याचं फक्त मेंटॅलिटी सुधारण्यासाठी की तू टॅबलेट घेत आहेस रोज, ते सांगण्यासाठी त्याला आपण टॅबलेट देत आहे कॅल्शियम कार्बोनेटची, ज्याच्यामध्ये कोणताही फार्माकोलॉजिकल ॲक्शन नाही, तर त्याला म्हणतो आपण डमी ड्रग ऑर प्लेसिबो. सो बेसिकली प्लेसिबो इज द इनॲक्टिव्ह प्रिपरेशन, ज्याच्यामध्ये कोणती फार्माकोलॉजिकल ॲक्शन नसते. ICH गाईडलाईन्स आर रिलीज टू. आता ICH म्हणजे काय? ICH स्टँड फॉर द इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हार्मोनायझेशन. इंटरनॅशनल, आता कॉन्फरन्सला आपण बेसिकली आता काउन्सिल म्हणतो, ठीक आहे, 2007 पासून इंटरनॅशनल काउन्सिल ऑन हार्मोनायझेशन. सो हे काय आहे? इट इज अ टेक्निकल रिक्वायरमेंट, फ्रॉम द गव्हर्नमेंट
टू कंडक्ट द क्लिनिकल ट्रायल्स टू कंडक्ट द एनी फार्मास्युटिकल्स ऑन द ह्युमन सब्जेक्ट. जर आपल्याला कोणता पण ड्रग किंवा फार्मास्युटिकल प्रोडक्ट जर ह्युमन्सवर जर ॲक्ट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला परमिशन लागते का ऑर्गनायझेशनची, आणि द नेम ऑफ ऑर्गनायझेशन इज द ICH. ओके, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हार्मोनायझेशन. सो ICH बेसिकली रिलेटेड टू हार्मोनायझेशन द टेक्निकल रिक्वायरमेंट. ओके, जे काय टेक्निकल रिक्वायरमेंट आहे ते हार्मोनाइज करण्यासाठी ICHचे रिक्वायरमेंट असते. त्यानंतर इथिकल गाईडलाईन्स फॉर द क्लिनिकल रिसर्च कोण्या थ्रू बनवणार, तर दॅट इज द हेल्सिंकी डिक्लेरेशन. आता हेल्सिंकी डिक्लेरेशन म्हणजे कोण? हेल्सिंकी हा एक सायंटिस्ट आहे. त्याने बेसिकली एक रूल्स बनवले आहेत किंवा रेग्युलेशन बनवले आहेत. कशासाठी? की क्लिनिकल ट्रायल्स करत असताना तुम्ही कोण्या वेने पेशंटला कन्सल्ट दिलं पाहिजे, पेशंटला काही मुनाफा दिला पाहिजेत का, त्यानंतर पेशंटला त्याचे ऑब्जेक्टिव्ह त्या रिसर्चचे समजून सांगितले पाहिजे, पेशंटला सोबत त्याचे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन पण जे होतील ते पण सांगितले पाहिजे. सो बेसिकली एक आपण म्हणू शकतो की गाईडलाईन्स बनवल्या आहेत फॉर कंडक्ट द क्लिनिकल ट्रायल्स बाय द हेल्सिंकी. सो जे काही इथिकल गाईडलाईन्स आहेत क्लिनिकल रिसर्चच्या दॅट इज डिटरमाइंड बाय द हेल्सिंकी डिक्लेरेशन. ओके, त्यानंतर ॲनिमल टॉक्सिसिटी स्टडी इज अ पार्ट ऑफ. तुम्हाला माहिती आहे ॲनिमल टॉक्सिसिटी स्टडी आपण कशासाठी मध्ये केली, तर आपण क्लिनिकल ट्रायलच्या आधीच केली आहे की ह्युमनवर ड्रग ॲक्ट करायच्या आधीच आपण त्याची स्टडी केली आहे. सो दॅट इज द रिझल्ट ऑर द आन्सर विथ द प्री क्लिनिकल स्टडी, जे आपण कशावर करतो, ॲनिमल्सवर करतो. कोणत्या ॲनिमल्सवर करतो, तर आन्सर इज द प्रायमेट्स. ओके, त्यानंतर बायो अवेलेबिलिटी स्टडी कम्पेअर. आता बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय, सर तुम्हाला बायो अवेलेबिलिटी माहीत असायला पाहिजे. बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय, द रेट अँड एक्सटेंट. ओके, आता बघा दोन गोष्टीचा आपण विचार करत आहे. एक तर रेट, कोण्या रेटने त्या ड्रगचं ॲब्झॉर्प्शन होत आहे किंवा मुवमेंट होत आहे, आणि एक्सटेंट म्हणजे किती क्वांटिटीमध्ये, किती फ्रॅक्शनमध्ये, किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये अमाऊंटचं काय म्हणजे त्या ड्रगचं काय होत आहे, ॲब्झॉर्प्शन होत आहे. सो बेसिकली बायो अवेलेबिलिटी इज टोटली रिलेटेड टू द ॲब्झॉर्प्शन. सो बेसिकली आपण जे बायो अवेलेबिलिटी स्टडी जे आहे ते आपण कशाशी रिलेटेड करतो, ड्रग ॲब्झॉर्प्शन. आता तुम्हाला मी गोष्ट सांगतो इथे दोन डोसेज फॉर्मची, एक आहे ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, एक आहे IV. आपण बेसिकली IVला 100% बायो अवेलेबिलिटी का म्हणतो आणि ओरलला आपण समव्हॉट लो, ओके, समव्हॉट लो काइंड ऑफ बायो अवेलेबिलिटी का म्हणतो. सो रिझन इज व्हॉट, जेव्हा तुम्ही ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन देता तेव्हा ओरल कॅव्हिटीमध्ये जाईल, त्यानंतर तो गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकमध्ये जाईल, दॅट इज GIT. बेसिकली ओरल टू द ॲनस इज द GIT, आणि ओरलमधून गेल्याच्यानंतर तो हेपॅटिक मेटाबॉलिझममध्ये जाईल, हेपॅटिक मेटाबॉलिझममध्ये झाल्याच्यानंतर तो हेपॅटिक सर्क्युलेशनमध्ये जाईल, हेपॅटिक सर्क्युलेशनमध्ये गेल्यानंतर तो ब्लड सर्क्युलेशनमध्ये जाईल ड्रग. ओके, सो एवढ्या याला पाथ फॉलो करावं लागतात. हे पाथ फॉलो करत असताना खूप सारे बॉडीमध्ये काय आहेत, एन्झाईम्स आहेत. ओके, एन्झाईम्स आहेत, त्या एन्झाईम्सला आपण काय म्हणतो, बायोकॅटलिस्ट, जे काय करतात, ड्रगची रिॲक्शन ॲक्सेलरेट करतात. ओके, जर ड्रगची रिॲक्शन ॲक्सेलरेट जर केली तर त्याचं मेटाबॉलिझम इन्क्रीज होईल, मेटाबॉलिझम इन्क्रीज झाले तर फ्रॅक्शन काय होतो, रिड्यूस होतो. त्याच्यामुळे ओरलमध्ये बायो अवेलेबिलिटी काय असते, कमी असते. आता IV म्हणजे काय, IV म्हणजे बेसिकली जर आपण पूर्ण ड्रग 100% ड्रग जर पूर्ण बायो अवेलेबिलिटी जो आहे किंवा 100% क्वांटिटी जी आहे ड्रगची ती पूर्ण जर आपण ब्लड व्हेसल्समध्ये सोडत आहे विदाउट एनी ॲब्झॉर्प्शन, याच्यामध्ये कोणतंही ॲब्झॉर्प्शन होत नाही, तो क्वेश्चन इज आस्क्ड फ्रॉम हिअर ऑल्सो. IV इज कन्सर्न विथ द नो ॲब्झॉर्प्शन. ठीक आहे, कोणतंही ॲब्झॉर्प्शन होत नाही. आता तुम्हाला उदाहरण सांगतो ओरलचं आणि IVचं बेसिकली काय राहते. तुम्हाला शेतामधून पाणी सोडायचं आहे ऊसासाठी. ठीक आहे, तुम्ही बांधाने पाणी सोडलं तर बांधाने पाणी सोडल्याच्या नंतर पाणी मुरत कुठे जाते, तुमच्या ऊसापर्यंत जाते किंवा जे काही ऊसाची असेल त्याच्यापर्यंत जाते. सो दॅट इज अ ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तुम्ही पाईपलाईनने डायरेक्ट जर ऊसाच्या मुळामध्ये पाणी जर सोडलं तर दॅट इज द IV रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणताही लॉस नसतो. सो दॅट्स वाय इट इज कन्सर्न विथ द 100% बायो अवेलेबिलिटी. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. ओके, त्यानंतर क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉल. आता क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉल म्हणजे काय असतो, कोणत्या पण गोष्टीचा प्रोटोकॉल किंवा परिबंध जर तुम्हाला म्हणायचा असेल त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन असते. कशी स्टडी कशी होईल, कोणावर होईल, स्टडीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तुम्ही कशासाठी स्टडी करत आहे, कोणत्या मेथडने स्टडी करत आहे, तर तुमच्या स्टडी प्रोटोकॉलमध्ये ऑल द अबाव मीन्स सगळ्या गोष्टी कंटेन असतात. सो आन्सर डी विल बी द राईट. ओके, त्यानंतर द स्पॉन्सर ऑफ द क्लिनिकल ट्रायल्स. जसे आपण एखादी ट्रिपला जातो, ट्रिपला गेल्याच्या नंतर जे आपले घरचे जे लोक असतात किंवा घरचे जे फॅमिली मेंबर असतात ते आपल्याला काय करतात, पैसे देतात. ओके, ते आपल्याला काय देतात, मनी देतात. सो आपल्याला जसं ट्रिपसाठी मनी लागतो तशी क्लिनिकल ट्रायल कंडक्ट करण्यासाठी मनी लागतो. ड्रगची पैसे, त्यानंतर त्या सब्जेक्टला पैसे, इन्व्हेस्टिगेटरला पैसे, या सगळ्यांना पेमेंट करावं लागतं. ओके, सो बेसिकली कोण स्पॉन्सरशिप करेल किंवा कोण स्पॉन्सर असणार. सो फार्मास्युटिकल इंडस्ट्री पण स्पॉन्सरशिप प्रोव्हाइड करू शकते किंवा असू शकते. GSK आहे बेसिकली. ओके, ह्या ज्या मेन म्हणजे रिसर्च कंपन्या आहेत ते क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करतात.
एखादं रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, बेसिकली रिसर्च इन्स्टिट्यूट जर नायपर जर बघितलं आपण, ठीक आहे, नायपर वगैरे झालं, त्यानंतर एम्स झालं, तर हे रिसर्च इन्स्टिट्यूशन गव्हर्मेंट एजन्सी. तर गव्हर्मेंट एजन्सीमध्ये कोणतं, जसं ICMR आहे, ओके, ICMR वगैरे झालं. त्यानंतर दुसरं जर ऑर्गनायझेशन बघायचं झालं आपल्याला, तर त्याच्यामध्ये आपलं जे गव्हर्मेंट कॉलेजेस वगैरे येतात किंवा गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन येतात, ते पण काय करतात, रिसर्च कंडक्ट करतात. सो द स्पॉन्सर ऑफ द क्लिनिकल ट्रायल्स, द आन्सर विल बी द ऑप्शन नंबर डी. ओके, द इन्व्हेस्टिगेटर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रायल कंडक्ट इज, कोणता इन्व्हेस्टिगेटर क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करण्यासाठी इम्पॉर्टंट असेल. सो आपण ओव्हरव्ह्यूमध्येची गोष्ट बघितली आहे की जो प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर असतो, PI, इज रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्ट द क्लिनिकल ट्रायल्स. ओके, ACE स्टँड फॉर द सिरियस ॲडवर्स इफेक्ट, की तुम्ही ड्रग दिल्याच्या नंतर कोणत्या प्रकारचे ॲडवर्स इफेक्ट येतात. ठीक आहे, मॉडरेट म्हणजे लो येतात, मॉडरेट येतात, नंतर हाय येतात, की डेथ प्रकारचे म्हणजे एकदम स्पॉन्टेनियसली येतात किंवा डेथ कॉजेस करणारे एखादे ट्रायल्स करणारे किंवा ॲडवर्स इव्हेंट येतात. सो हे तुम्हाला ॲनालाइज करण्यासाठी एक स्केल असते. द स्केल इज द सिरियस ॲडवर्स इव्हेंट. ओके, ACE. द पर्पज ऑफ द फेज 4, तुम्हाला माहिती आहे फेज 4 म्हणजे काय, जेव्हा तुमचा ड्रग पोस्ट मार्केटिंगमध्ये, आता बेसिकली तुम्हाला इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो. क्लिनिकल ट्रायल्स जेव्हा आपल्याला ट्रायल करायची असते किंवा स्टार्ट करायची असते, जेव्हा आपल्याला प्रीक्लिनिकल आपण केली, प्रीक्लिनिकलमध्ये आपल्याला माहिती जर भेटलं किंवा प्रीक्लिनिकलमध्ये तुम्हाला जर फाइंड आउट झालं की तुमचा ड्रग हा इफिकस आहे आणि सेफ आहे, तर तुम्हाला क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करण्यासाठी एक ॲप्लिकेशन करावं लागतो. द नेम ऑफ ॲप्लिकेशन इज द इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग ॲप्लिकेशन. ओके, जेव्हा तुमचं इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग ॲप्लिकेशन CDSCOच्या DCGI वरून जेव्हा अप्रूव्हल होते, अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्ही क्लिनिकल ट्रायल्स करता. क्लिनिकल ट्रायल्समध्ये बेसिकली तुम्ही 3 फेज करता, फेज 1, फेज 2 आणि फेज 3. ठीक आहे, तुमचं ह्युमन फार्माकोलॉजी स्टडी झाली, थेराप्युटिक एक्सप्लोरेटरी स्टडी झाली, थेराप्युटिक कन्फर्मेटरी स्टडी जर झाली, तुम्हाला जर माहीत जर पडलं तुमच्या ड्रगला फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे, तर मग काय करता, तुम्हाला तो ड्रग मार्केटमध्ये लॉन्च करायचा असतो फॉर द मार्केटिंग पर्पज, फॉर द अर्निंग द मनी पर्पज. सो तुम्हाला जर ड्रग मार्केटमध्ये जर लॉन्च करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन करावं लागतं. द नेम ऑफ ॲप्लिकेशन इज द न्यू ड्रग ॲप्लिकेशन. ओके, सो न्यू ड्रग ॲप्लिकेशन जर पास जर झालं तर युअर प्रोडक्ट विल बी लॉन्च इन टू द मार्केट. त्यानंतर एक डबल ॲप्लिकेशन आहे, ॲब्रिवेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन. ओके, ॲब्रिवेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन म्हणजे काय, तुम्ही जर एखादा जेनेरिक प्रोडक्ट जर बनवला आणि तुम्हाला जेनेरिक प्रोडक्टला, जसं मी समजा सिप्लाने पण पॅरासिटामॉल बनवली आणि आपली DM फार्मा नावाची कंपनी आहे, DM फार्माने पण पॅरासिटामॉल बनवली. ठीक आहे, दोन्हींना जर मार्केटमध्ये ड्रग लॉन्च जर करायचा असेल, जो ड्रग पॅरासिटामॉल हा प्रोप्रायटरी ड्रग नाही आहे, ओके, किंवा तो जेनेरिक ड्रग आहे, त्याला जर लॉन्च करण्यासाठी जो ॲप्लिकेशन आपल्या कंपनीला फिल करावा लागतो, द नेम ऑफ ॲप्लिकेशन इज द ॲब्रिवेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन. सो कीप इन माइंड, जेनेरिक ड्रगसाठी ॲब्रिवेटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन, न्यू ड्रगच्या मार्केटिंगसाठी न्यू ड्रग ॲप्लिकेशन आणि क्लिनिकल ट्रायलसाठी इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग ॲप्लिकेशन. सो द पर्पज ऑफ द फेज 4 इज द पोस्ट मार्केटिंग. ओके, हे इथे पेस्ट मार्केटिंग, आणि हे झाल्याच्या नंतर इथे PV स्टार्ट होतो, फेज 4. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. क्रॉसओव्हर ड्रग डिझाईन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय होतो, जो सब्जेक्ट मोर दॅन वन ट्रीटमेंट, म्हणजे एकच सब्जेक्ट जर एकापेक्षा जास्त ट्रीटमेंट जर घेत असेल तर त्याला आपण क्रॉसओव्हर स्टडी डिझाईन म्हणतो. त्यानंतर विच फेज डिटरमाइन द थेराप्युटिक इफिकसी, थेराप्युटिक इफिकसी जे आहे हे कोणता फेज डिटरमाइन करतो, सो दॅट विल बी डिटरमाइन बाय द इफेक्टिव्हिटी ऑफ द ड्रग फेज 3. त्यानंतर DCGI स्टँड फॉर ड्रग कंट्रोल जनरल ऑफ द इंडिया. CDSCO हेडक्वार्टर कुठे आहे, तर दिल्लीमध्ये आहे. ओके, CDSCOचं हेडक्वार्टर. त्यानंतर गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस काय इन्श्युअर करतात, की एक तर इथिकल स्टँडर्ड्सने क्लिनिकल ट्रायल झाली पाहिजे, दुसरं म्हणजे जे काय क्वालिटी आहे क्लिनिकल ट्रायलची ती सायंटिफिक असली पाहिजे, आणि जो सब्जेक्ट त्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये पार्टिसिपेट करत आहे त्याचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, तर त्याला कोणते हार्म नाही पोहोचले पाहिजे. हे सगळं काय करतो, इन्श्युअर करतो तुमची GCP. ओके, गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस. सो गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस इन्श्युअर द ऑल द अबाउट. ओके, द डॉक्युमेंट डिझाईन द डॉक्युमेंट साईन बाय द सब्जेक्ट बिफोर पार्टिसिपेशन. क्लिनिकल ट्रायलमध्ये पार्टिसिपेट करण्याच्या आधी जो डॉक्युमेंट पेशंट साईन करतो, दॅट इज कॉल्ड ॲज द इन्फॉर्म कन्सेंट फॉर्म. त्याला आपण असं म्हणतो की स्वप्रपत्र, ठीक आहे, किंवा व्हॉलेंटियर कन्सर्ट याला आपण असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर द ट्रायल कंडक्टेड आफ्टर द ड्रग अप्रुव्हल. ड्रग अप्रुव्हल झाल्याच्यानंतर जे फेज आपण स्टार्ट करतो तो राहतो फेज 4. ठीक आहे, त्यानंतर कारण की फेज 3ला तुमचा ड्रग अप्रुव्हल होणार मार्केटिंगसाठी, आणि पोस्ट मार्केटिंग जो फेज राहतो तो PV फेज राहतो, दॅट इज द PV फेज 4. दॅट्स वाय इट इज द
phase which are approval after the clinical trial conduction. Okay, the first trial on the human is human मध्ये फर्स्ट ट्रायल कोणती असणार? सो दॅट इज द फेज 1. ओके, द मल्टीसेंट्रिक ट्रायल इज कंडक्टेड. आता मल्टीसेंट्रिक म्हणजे काय? तर तुम्हाला परत मी उदाहरण देतो. आपलं काय DM फार्माची आपली कंपनी आहे. आपल्या DM फार्माच्या कंपनीने ABC नावाचा ड्रग बनवला आहे. ठीक आहे. आता तुम्ही ज्या ज्या डिस्ट्रिक्टमधून बिलॉंग करता, बेसिकली मी बिलॉंग करतो वाशिम, त्यानंतर मी बिलॉंग करतो हिंगोली, त्यानंतर अजून बिलॉंग करत असेल अमरावती, त्यानंतर कोल्हापूर आणि पुणे. ठीक आहे. आता मी काय करत आहे, इथे CRO आहेत, क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन. तर या प्रत्येक सिटीमध्ये जर मी माझ्या एकाच कंपनीचा एकच प्रोडक्ट जर मी डिफरंट सिटीमध्ये जर क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये जर ट्रायलसाठी टेस्ट करत असेल, सो दॅट इज कॉल्ड ॲज द मल्टीसेंट्रिक क्लिनिकल ट्रायल्स. So the answer will be, it will be conducted as the multiple centers. Okay, same drug is tested in the multiple center. Then which phase involve the hundreds or thousand to the patient? So सगळ्यामध्ये hundreds to thousand आता आपण मेन्शन केलं होतं की it is conducted on the phase 3. The committee responsible for the ethical review is ethics committee. Okay, ethics committee काय करते की जे काही ethical review आहे किंवा जे ethical points आहेत ते रिव्ह्यू करण्याचं काम ethics committee करते. आणि ethics committee is followed or it is based by upon the CRO, clinical research organization ची प्रत्येक एक ethics committee असते. द क्लिनिकल डेटा आज रेकॉर्डेड इन कशामध्ये करतो आपण क्लिनिकल ट्रायलचा डेटा? दॅट इज रेकॉर्डेड इन द CRF, क्लिनिकल रिसर्च फॉर्म. ओके, याच्यामध्ये काय की कोणत्या पेशंटला कोणता ड्रग दिला आणि त्याच्यापासून काय फार्माकोलॉजिकल ॲक्शन भेटली किंवा काय ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन भेटली हे ज्या डेटामध्ये ज्या फाईलमध्ये मेन्शन असते दॅट इज कॉल्ड ॲज द केस रिपोर्ट फॉर्म. द मेन एम ऑफ द रँडमायझेशन काय करतो आपण? बायस रिमूव्ह करण्यासाठी आपण रँडमायझेशन स्टडी करतो. त्यानंतर द ट्रायल कम्पेअरिंग द टेस्ट ड्रग विथ द स्टँडर्ड. आता तुम्ही जेव्हा M.Pharm करत होते किंवा B.Pharm करत होते तुम्ही प्रोजेक्ट करत असताना आपण स्टँडर्ड ड्रग आपल्या बनवलेल्या फॉर्म्युलेशनसोबत म्हणजे टेस्ट ड्रगसोबत जर आपण कम्पेअर करत असेल तर या स्टडीला काय म्हणायचो आपण? कम्पॅरेटिव्ह स्टडी. सो सेम क्वेश्चन इथे विचारलेला आहे. इफ यू आर इन द ट्रायल, इफ यू टेस्टिंग द टेस्ट ड्रग विथ द स्टँडर्ड ड्रग, सो दॅट इज कॉल्ड ॲज द कम्पॅरेटिव्ह स्टडी. त्यानंतर फेज 1 इज मेनली स्टडीड. सो फेज 1 मध्ये काय करतो आपण? फार्माकोकायनेटिक, सेफ्टी अँड टॉलरेबिलिटी या चारही गोष्टी स्टडी करतो. सो आन्सर विल बी द ऑप्शन नंबर डी. क्लिनिकल ट्रायल्स व्हॉलंटियर मे विड्रॉल. आता क्लिनिकल ट्रायल्स व्हॉलंटियर आपण कधी विड्रॉल करतो? फ्रॉम कंपनी साईड. सो इट विल बी विड्रॉल फ्रॉम द एनी टाइम्स. ओके, त्यानंतर द ब्रँच डिलिंग विथ द ड्रग सेफ्टी मॉनिटरिंग. तर त्याला तुमच्या सर्वांच्या तोंडामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये उत्तर आलेलं असेल. सो आन्सर विल बी द PV. कारण की ड्रग मॉनिटरिंग, सेफ्टी ड्रग मॉनिटरिंग, फार्माकोव्हिजिलन्स, पोस्ट एपिडेमिओलॉजी, त्यानंतर पोस्ट मार्केटिंग सर्वायव्हलन्स हे सगळे जे नाव आहेत हे फेज 4 स्टडीचे आहेत. स्पॉन्सर मॉनिटर ट्रायल प्रोग्रेस. स्पॉन्सर मॉनिटर ट्रायल. ठीक आहे, एखादा स्पॉन्सर समजा मी जर आता बेसिकली पकडून चला आपण कॉलेजला जात आहे, कॉलेजला गेल्याच्या नंतर आपण रूमवर राहतो. ठीक आहे, आपल्याला स्पॉन्सरशिप कोण प्रोव्हाइड करता एज्युकेशनसाठी? आपल्या घरचे. ठीक आहे, तर आपल्या घरचे कसे करतील? जर समजा आपण अभ्यास करता की नाही ते चेक करण्यासाठी काय करतील? आपल्या रूमवर येऊन बघतील. सेम गोष्ट इथं. द स्पॉन्सर मॉनिटर द ट्रायल्स थ्रू मॉनिटरिंग व्हिजिट. तो जिथे क्लिनिकल ट्रायल चालू आहे तिथे जाऊन काय करतो? व्हिजिट करतो. ओके, सो दिस इज द आन्सर. ही बघा एकदम बेसिक क्वेश्चन आहेत, फक्त तुम्हाला लॉजिक लावता आलं पाहिजे आणि लॉजिक एकदम राईट डायरेक्शनने लागलं गेलं पाहिजे. तो या प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ऑडिट इन क्लिनिकल ट्रायल्स मीन्स काय? ऑडिट म्हणजे काय करणे? इन्स्पेक्शन करणे. कशाचं इन्स्पेक्शन करतो? जे काही सायंटिफिक आणि इथिकल रिव्ह्यू आहे याचा सायंटिफिक स्टडी आणि इथिकल स्टडी रिव्ह्यू करणे किंवा परत इन्स्पेक्शन करणे दॅट इज कॉल्ड ॲज द ऑडिट. त्यानंतर फेज 3 ट्रायल्स आर परफॉर्म बिफोर. कधी करतो फेज? बघा फेज क्वेश्चन विचारला आहे उलटा. ओके, इथे तुम्ही जंबल होऊ शकता. फेज 3 ट्रायल्स आर परफॉर्म बिफोर. ठीक आहे, फेज 3 ट्रायल आर परफॉर्म बिफोर की कोणत्या फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही फेज 3 ट्रायल परफॉर्म करता. तर तुम्हाला माहिती आहे फेज 3च्या नंतर काय करतो आपण? न्यू ड्रग ॲप्लिकेशन फिल करतो. सो न्यू ड्रग ॲप्लिकेशनच्या आधीची प्रोसेस असते ती फेज 3 असतो. सो आन्सर विल बी द न्यू ड्रग ॲप्लिकेशन. बघा क्वेश्चन जंबल केला है, क्वेश्चन बनाने वाले ने बहुत सीधे से क्वेश्चन बनाया. ठीक आहे, ताकि तुमको जंबल कर सके. सो तुम्ही अशा क्वेश्चनमध्ये आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवायचा आणि कन्सेप्टवर विश्वास ठेवायचा, जंबल व्हायचं नाही. द कोड ऑफ इन्शुरिंग द कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ द सब्जेक्ट. ओके, आता जो पर्सन स्टडीमध्ये पार्टिसिपेट करतो त्याची कॉन्फिडेन्शियलिटी किंवा त्याची इन्फॉर्मेशन ही गुपित ठेवणे दॅट कम्स अंडर द इथिकल गाईडलाईन्स. ओके, ऑर इथिक्स. त्यानंतर प्लॅसिबो कंट्रोल काय म्हणतो आपण?
प्लॅसिबो कंट्रोल ट्रायल कम्पेअर. आता प्लॅसिबो ट्रायल तुम्हाला माहिती आहे, प्लॅसिबो म्हणजे काय? प्लॅसिबोला आपण दुसरं नाव दिलं आहे डमी ड्रग. ओके, डमी ड्रग म्हणजे काय? ज्या ड्रगला फार्माकोलॉजिकल ॲक्शन नाही. सो प्लॅसिबो कंट्रोल ड्रग कम्पेअर द ड्रग विथ द इनॅक्टिव्ह सबस्टन्स. ज्या ड्रगमध्ये इनॅक्टिव्ह सबस्टन्स आहे किंवा कोणती फार्माकोलॉजिकल ॲक्शन नाही, दॅट कम्स अंडर द प्लॅसिबो इफेक्ट. द टर्म इफिकसी म्हणजे काय? एखाद्या ड्रगची फार्माकोलॉजिकल ॲक्शन प्रोड्यूस करण्याची क्वालिटी. सो इथे आन्सर बी, ॲबिलिटी ऑफ द प्रोडक्ट टू डिझायर द इफेक्ट. ओके, ज्या गोष्टीसाठी जर तुम्ही डोकेदुखीसाठी जर एखादी टॅबलेट घेत आहे आणि त्याने तुमची डोकेदुखी जर थांबत आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द इफिकसी ऑफ दॅट ड्रग. ओके, त्यानंतर टर्म सेफ्टी. जसं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, पॅरासिटामोल आपण ताप येण्यासाठी किंवा ताप कमी होण्यासाठी आपण पॅरासिटामोल घेत आहे आणि जर आपण टॅबलेट घेतल्यानंतर आपली खरंच ताप जर कमी जर झाली, सो वी कॅन से दॅट पॅरासिटामोल हॅव्हिंग द गुड काइंड ऑफ इफिकसी टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ द ह्युमन बॉडी. त्यानंतर द टर्म सेफ्टी म्हणजे काय? इट इज द फ्री फ्रॉम हार्मफुल इफेक्ट. आता जेव्हा आपण तुम्हाला डायनॅमिक्समध्ये मी तुम्हाला शिकवेल, ठीक आहे, आपल्या क्लासमध्ये तुम्हाला डायनॅमिक्समध्ये शिकवेल की कोणत्या ड्रगचे 2 ॲक्शन असतात. एक असतो प्रायमरी ॲक्शन आणि एक असतो सेकंडरी ॲक्शन. ठीक आहे, प्रायमरी ॲक्शन आणि सेकंडरी ॲक्शनमधला फरक काय? जर तुम्ही ताप कमी होण्यासाठी जर तुम्ही पॅरासिटामोल घेत आहे, तर ताप कमी होणे हा झाला तुमचा प्रायमरी इफेक्ट. आणि तुम्ही जास्त प्रमाणामध्ये किंवा इनप्रॉपर डोजमध्ये जर पॅरासिटामोल घेतला तर त्याच्यामुळे तुमची हिपॅटॉक्सिटी होते. ठीक आहे, तर हिपॅटॉक्सिटी होणे किंवा ॲडवर्स ड्रग रिॲक्शन होणे, दॅट इज कॉल्ड ॲज द सेकंडरी इफेक्ट. सो जर एखादा ड्रग सेकंडरी इफेक्टपासून फ्री असेल, सो दॅट इज कॉल्ड ॲज द ड्रग शुड बी द सेफ. सो द आन्सर इज इट इज द फ्री फ्रॉम द हार्मफुल इफेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 55, द स्टडी ऑफ ॲडवर्स इफेक्ट आफ्टर मार्केटिंग. ठीक आहे, तर मार्केटिंग झाल्याच्या नंतर पोस्ट मार्केटिंग सर्व्हायलन्स आपण कशाला म्हणतो? फार्माको व्हिजिलन्स, त्याला फेज 4 म्हणतो आपण. ठीक आहे, विच फेल कॉल्ड ॲज द ह्युमन फार्माकोलॉजी स्टडी. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, फेज 1 इज कॉल्ड ॲज द ह्युमन फार्माकोलॉजी, फेज 2 इज कॉल्ड ॲज द थेराप्युटिक एक्सप्लोरेटरी, फेज 3 इज कॉल्ड ॲज थेराप्युटिक कन्फर्मेटरी आणि फेज 4 इज कॉल्ड ॲज द पोस्ट मार्केटिंग और द फार्माकोविजिलन्स और द फार्माको एपिडेमियोलॉजी. ओके, और ॲडवर्स ड्रग मॉनिटरिंग. सो दीज आर द बेसिकली 4 नेम्स ऑफ द फेज 4 स्टडी. क्लिनिकल ट्रायल्स रजिस्टरी. कोणती जर तुम्हाला क्लिनिकल ट्रायल रजिस्टर जर करायचा असेल तर प्रत्येक रजिस्टरशी आहे. जसं समजा आपण ज्या गावामध्ये राहतो तर आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र एक आपली रजिस्ट्री आहे. सो तुम्हाला क्लिनिकल ट्रायल जर कंडक्ट करायची असेल इंडियामध्ये तर CTRI मध्ये काय करावं लागतं? तुम्हाला रजिस्टर करावं लागते. आता CTRI म्हणजे काय? सो CTRI स्टँड फॉर द क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री इन द इंडिया. देअर वर द आस्क इन 2023 DHS. ओके, त्यानंतर ॲडवर्स ड्रग इव्हेंट रिपोर्टिंग इज इसेन्शियल फॉर. कशासाठी असतो? फार्माकोव्हिजिलन्ससाठी. कारण PV आपण काय करतो? ADRच फक्त रिपोर्ट करतो किंवा त्याचं सोल्युशन काढतो. त्यानंतर फायनल अप्रुव्हल फॉर द मार्केटिंग अ न्यू ड्रग इज ऑप्टेन आफ्टर. कशामध्ये? जेव्हा आपली क्लिनिकल ट्रायल सक्सेसफुल होते तेव्हा आपण काय करतो? कोणत्या पण प्रोडक्टला फायनल मार्केटिंग अप्रुव्हल देतो. तर बघा, या प्रकारे मित्रांनो आपले क्लास बेसिकली आपण कंडक्ट करत असतो. या प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर इन डिटेल आणि तुम्हाला समजतील या माध्यमातून आपण शिकवत असतो. सो तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल कंटिन्यू करण्यासाठी तुमची DHS, ठीक आहे, DHS फार्मसीचं जे तुमचं स्वप्न आहे हे पूर्ण करण्यासाठी आपण एक बॅच राबवत आहे. त्याची फीस फक्त 1200 रुपये आहे. ओके, सर्वांच्या खिशाला परवडेल अशी फीस आहे. फक्त 1200 रुपये फीस आहे. ज्याच्यामध्ये तुमचे लाईव्ह क्लासेस होतात. लाईव्ह क्लासेस तुम्हाला रेकॉर्डेडमध्ये पण मिळतात. आपल्या ॲपमध्ये रेकॉर्डेड क्लास मिळतात. त्याच्या प्लस तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला नोट्स मिळतात, थेरी नोट्स, प्लस तुम्हाला टॉपिक वाईज त्याच्यावर PYQ बँक मिळतात. बघा, ही एक PYQ बँक आहे. अशी PYQ बँक तुम्हाला टॉपिक वाईज मिळणार. ओके, मग ते टेक्निकल असो की नॉन टेक्निकल असो. त्यानंतर तुमची वीकली टेस्ट असते. ठीक आहे, त्यानंतर तुमची फुल टेस्ट असते. जशी तुमची DHSला पेपर होतो तसा फुल टेस्ट असते. त्यानंतर तुम्ही प्रिपरेशन करत असताना मी तुम्हाला पर्सनल मेंटरशिप प्रोव्हाइड करतो. तुम्हाला पर्सनल गाईड प्रोव्हाइड करतो तुम्ही बॅच घेतल्याच्या नंतर. ओके, सो एवढ्या काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला फक्त एका बॅचमध्ये, दॅट इज द DHS आरंभ 2.0 या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जे स्टुडंट म्हणजे ज्या स्टुडंटना वाटत असेल की आपण प्रिपरेशन सरांसोबत करायला पाहिजे की सरांच्या गायडन्स खाली करायला पाहिजे, सो त्यांनी मला या नंबरवर बेसिकली मेन्शन करतो मी इथे 9561318421 या नंबरवर मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता.
त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली की बॅच कशी जॉईन करायची, काय करायची ते, आणि तुमचं प्रिपरेशन हे तुमचं सिलेक्शनसाठी प्रिपरेशन केलं जाईल. ओके. सो बेसिकली सर्वांसाठी म्हणजे आपण आपलं प्रिपरेशन करताना एकदम कन्सिस्टन्सली, आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन केल्या जाते किंवा तुमची कन्सिस्टन्सी ठेवल्या जाते, तयार केली जाते तुमच्या प्रिपरेशनमध्ये, आणि हार्डवर्क तुमच्याकडून करून घेतलं जाते. ओके. सो हे काय जे काही वैशिष्ट्य आहेत आपल्या बॅचचे आहेत, जसं आपण चांगल्या जर मार्क घेतले, जसं समजा आता माझी DHS मध्ये 21 रँक आहे, जसं माझं सिलेक्शन हे ओपनमधून झालं आहे. ओके. सो तुम्ही पण तुमचं सिलेक्शन ओपनमधून करू शकता, तुम्ही पण चांगल्या मार्क घेऊ शकता, आणि तुमची जी सीट आहे ते तुमच्या एखाद्या कॅटेगरीच्या पर्सनला भेटू शकते. सो चांगला अभ्यास करा, हार्डवर्क करण्याची मेहनत ठेवा किंवा हार्डवर्क करण्याची तयारी ठेवा. जर तुमच्याकडे ॲबिलिटी असेल हार्डवर्क करण्याची, मी तुम्हाला जर राईट डायरेक्शन असेल दाखवलं समजा, तर जे DHS आहे आपलं येणारं 2023चं, येत्या 1 किंवा 1.5 महिन्यामध्ये तुमची व्हॅकन्सी येऊन जाईल. कारण तुम्हाला माहिती आहे जे काही हे चालू आहे, म्हणजे मंत्रालयामध्ये जे काही सध्या अधिवेशन चालू आहे, ते फक्त आरोग्य भरतीमुळे विस्कळीत झालं. ओके. याचा अर्थ खूप मोठी डिस्कशन चालू आहे आरोग्य भरतीवर. सो आरोग्य भरती खूपच लवकर येणार आहे 1 ते 2 महिन्यामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे जो विद्यार्थी आधीपासून अभ्यास करतो, जसं मी पण आधीपासून अभ्यास केला होता 5-4 महिन्याच्या आधी, परीक्षा यायच्या आधी, जो विद्यार्थी अभ्यास आधीपासून करतो तोच सिलेक्शन लिस्टमध्ये राहतो. लिस्ट आल्याच्या नंतर, ॲडव्हर्टाइजमेंट आल्याच्या नंतर जे क्लासेस लावतात ते फक्त शोपीस राहतो, स्वतःला फसवणे आहे आणि स्वतःचा टाईम वेस्ट करणं आहे. ओके. सो प्रिपरेशन आत्ता चालू करा. तुम्हाला कोण्या प्रकारची जर काही गायडन्सची गरज पडली किंवा मेंटरशिपची गरज जर पडली तर तुम्ही मला या नंबरवर कॉल करू शकता. ओके. चालेल मित्रांनो, तुमच्या प्रिपरेशनसाठी सर्वांना ऑल द बेस्ट अँड थँक्यू फॉर युअर टाईम. थँक्यू सो मच.